दरवाजा नाही, आम्हाला काही भीतीच नाही. महाराष्ट्रात एक गाव असंही आहे जिथे घरांना आजही दरवाजा नाही. गौरवशाली महाराष्ट्राची जगाला असलेली ओळख म्हणजे इथली संस्कृती आणि परंपरा. चला तर मंडळी, मी वर्षा चासकर पुन्हा एकदा आपल्याला घेऊन आले आहे अशाच एका अनोख्या गावात. राजगुरुनगर ते अहिल्यानगर असा 5 तासांचा प्रवास करत मी पोहोचले श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे. निसर्गाच्या बदलामुळे शिगेला पोहोचलेल्या उन्हाच्या झळा घेत असताना मनाला गारवा देणारी वस्तुस्थिती दिसली ती वाटेत असणाऱ्या बेल्ले गावात. टिळा लावून मंदिरात प्रवेश करता क्षणी दिसला तो भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम. इथे मंदिरात श्री शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य. बाजूला असलेल्या झाडाची फांदी डोईवर आली तर तीही गळून पडते. शनिदेवाला खुश करण्यासाठी इथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. मात्र थेट देवांना तेल अर्पण करण्यासाठी तुम्हाला 500 रुपयांची पावती अनिवार्य आहे. पण मला आवडलेली संकल्पना म्हणजे इथला मेडिकल कॅम्प जिथे केले जाते रक्तदान. मंदिराच्या आवारात सुरेख बांधकाम करून अनेक देवी देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. यातील कित्येक तर मी देखील पहिल्यांदाच पाहिल्या आहेत. या सुंदर मंदिरासोबतच या गावाची जगाला असलेली ओळख म्हणजे इथे फक्त घर आणि दुकानच नव्हे तर इथल्या बँकेला सुद्धा कुलूप असलेला दरवाजाच नाही. आणि त्या नदीमध्ये शनिदेवाची मूर्ती वाहत आली होती. मग तिथं असे शाळेतले छोटे छोटे मुलं हे असे खेळत असताना बघितल्यानंतर त्यांनी असं काय केलं, मूर्तीला काठ्या आणल्या. मग त्याच्यातून थोडासा रक्तस्राव झाला. मग इथं येऊन सांगितलं गावातल्या मोठ्या मोठ्या माणसांना. एका आजोबाच्या स्वप्नात गेली मूर्ती का मी शिळ नसून मी शनी देवी, मला तुमच्या गावात स्थापना करा माझी. हे घराला दरवाजे नाही चालायचे म्हणे, कडी नाही, कुलूप नाही, दाराला उंबरा नाही, आणि कोणी जरी चोरायचा प्रयत्न केला तर ते शिवाच्या बाहेर गेला का लगेच आंधळ होत. शनिदेव आपले रक्षण करतात या भावनेने इथे कित्येक वर्षांपासून घरांना दरवाजाच नाही. अगदी इथल्या स्नानगृहाला देखील फक्त पडदा लावलेला असतो. अजब वाटणारी ही परंपरा या गावाला आज जगभरात दरवाजा नसलेलं गाव अशी ओळख मिळवून देत आहे. दरवाजा नसला तरी या गावात कधीही चोरी होत नाही हे मात्र विशेष. आता बाकीकडे किती मोठमोठे दरवाजे हे पडते, पण आमच्या गावात कधीच नाही. हे मंदिर आणि इथलं अजब गाव तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा.